विषबाधा झालेली आहे. काय नेमकं मेळघाटात सुरू आहे? मेळघाटात आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, एक फूड पॉयझन झाले होतं सेंट्रल किचनच्या माध्यमातून. टिटांबा आश्रमशाळेत झाले. 70-80 विद्यार्थी उपजिल्हा रुग्णालय धारणीमध्ये ॲडमिट केलं. दुसऱ्या दिवशी लगेच आदिवासी विकास मंत्री आले. त्यांनी सेंट्रल किचन बघितलं. टिटांबा शाळेत जाऊन पाणी केली आणि पाणी केल्यानंतर तो लगेच चालला गेला. दुपारी निघाला तो आणि दुपारी निघाल्यानंतर संध्याकाळच्या जीवनात आणखी आश्रमशाळा सावलीखेडा आणि आश्रमशाळा बीजधोडीमध्ये फूड पॉयझन झालं. तर आता आदिवासी विकास मंत्री किती सिरियस असेल याच्यावरून आपल्याला लक्षात येते. मंत्री येऊन गेल्यावर त्याच दिवशी संध्याकाळी विषबाधा झालं होणे म्हणजे हे काही योग्य वाटत नाही आहे. मला वाटतं की अशोक उईके साहेबांनी तर राजीनामा स्वतःहून द्यायला पाहिजे. स्वतःहून देऊन टाके की माझ्याकडून काही होत नाही, मी त्या लायकीचं नाही आहे आणि म्हणून मी राजीनामा देतो, असं मुख्यमंत्री जेवढं त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं मला वाटते. नाही तर आम्ही तो राजीनामा मागणारच आहोत. आमची मागणीच आहे की तुमच्याकडून काम होतच नसेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि मोकळा मस्त आमदार की आपला विधानसभा सांभाळा, अशी माझी मागणी आहे.